आकाशमध्ये पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीचं मिलन आणि सगळे सोबतच आहे आणि स्वाभिमान चे आमदारची पतंग आहे स्वाभिमानाची आणि आम्ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि माझ्यासोबत माझ्या आमदारी आहे इथे आमचे घटक पक्षाचे आमदार रवीजी उभे आहे तर मला वाटते मकर संक्रांतची सुरुवात ही खूप सुंदर आहे आणि असंच प्रकारे आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि सगळी बहिणींचे देवाभाऊ याच पद्धतीने ज्या पद्धतीने हा आकाशात पतंग आहे त्याच पद्धतीने आमचा महाराष्ट्र सुद्धा तेवढीच भरारी भरण आणि येणाऱ्या भविष्यामध्ये खूप विकास होईल पण आपले TV9चे सगळे प्रेक्षकांनाही सुद्धा मकर संक्रांतची खूप खूप शुभेच्छा आणि जे दिवस रात्र उठून कडू बोलतात ज्यांना गोड शब्दच नाही आहे असे सगळे लोकांना माझी सल्ला सुद्धा राहील मकर संक्रांत आहे सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि आमचे देवाभाऊ आणि आमचे रवीजी ज्या पद्धतीने गोड बोलतात त्याच पद्धतीने गोड गोड बोला दोघांचे पतंग वर आहे पण पतंग कोणाची वर जाणार याच्यासाठी स्पर्धा लागलेली हा उलटा आहे बघू शकतो या ठिकाणी पतंग उडवली जात आहेत कुणाची पतंग वर जाणार यासाठी स्पर्धा लागली आहे वर. नो स्पर्धा आमची महायुतीमध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी हे आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमान जे महायुतीमध्ये पूर्ण आमचे अमरावतीमध्ये जे निकाल दिलं आज त्याची भरारी परत एकदा सगळे लोक पाहणार आहे आणि तो उत्साह आहे तर आम्ही पतंग कापण्यासाठी नाही सोबत साथ देण्यासाठी सोबत आकाशात आहे पतंग उडवणं थोडंसं अवघड असतं पण तुम्ही दरवर्षी चांगल्या पद्धतीनं पतंग उडवतात काय सांगणार अवघड तर राजनीती सुद्धा आहे महिलांना जिथे पाहायला तिथे त्यांना डॉमिनेटच करण्यात येते आणि त्यांचे डॉमिनेट करण्यात येते कारण की आम्हाला एक रिस्ट्रिक्ट एरियामध्ये ठेवलं जाते की महिला म्हणजे ड्रायव्हिंग नाही करू शकत महिला म्हणजे पतंग नाही उडवू शकत महिला म्हणजे चांगली राजनीती नाही करू शकत हे फक्त लोकांनी एक ठरवलेला विषय आहे पण जर महिला कोणत्याही विषयावर आली तर अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी पाहिले आहे बाकी सगळ्यांचे पतंग कापून इथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे आमदार आपण उभे केले आहे आणि मेलघाटचे आमचे आमदार आज पतंग उत्सवसाठी इथे आलेले आहेत तर मला वाटतं हे आनंद वेगळाच आहे यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधकांची पतंग कापली जाणार आमचे अमरावती महाराष्ट्र मुंबई कॉर्पोरेशन जे आमच्या येणाऱ्या काळामध्ये जे टार्गेट राहिलेलं आहे की मुंबई ची प्रगती जे झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ते कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ते सुद्धा होईल कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आमची भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार तर कॉर्पोरेशन सुद्धा हे महायुतीचीच येणार आहे आणि बरेचशे लोकांची पतंगा यावेळी सुद्धा तिथे कापणार आहे त्याची तयारी आजपासून सुरू केली आपण आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात विरोधकांची पतंग कापणार असं नवनीत राणांनी म्हटलंय आपल्या सोबत रवी राणा आहेत पतंग उडतायत स्वतः युवा स्वाभिमानची नवनीत राणांच्या हातामध्ये भाजपची पतंग आहेत भाऊ काय सांगणार वेगवेगळ्या पतंग आहेत नाही हनुमानगडी या ठिकाणी पतंग महोत्सव साजरा करताय युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी पतंग महोत्सव साजरा करताय भाजपचे कार्यकर्ते भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजपची पतंग उडवत आहे केवळरामजी काळे मेलघाटचे ते सुद्धा भाजपची पतंग उडवत आहे आणि मला असं वाटते महायुती आहे आमची आणि महायुतीमध्ये ह्या पतंगासोबत उडू आणि अनेकांच्या पतंगा कापू अशा प्रकारची आमची महायुती मजबूत आहे तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे अनेक लोक उभे होते ज्यांनी लोकसभेमध्ये जशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नवनीत राणांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला त्यांचीसुद्धा पतंग या विधानसभेमध्ये कापलेली आहे तरी मी त्यांना मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर निमंत्रण देतो की गंगा सावित्री निवासला जेवढे माजी आमदार आहे त्यांनी कधी चहा प्यायला या त्यांचं स्वागत करू आणि मला बोलवलं तर मी सुद्धा त्यांच्या घरी जाईल आणि तिळगुळ खा आणि गोड बोला आणि जे निवडून आलेले आमदार आहे त्यांना विकास कामासाठी सपोर्ट करा असं मी माजी आमदारांना सगळ्यांना विनंती करतो राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेजींनाही माझी विनंती आहे तिळगुळ खा गोड बोला त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून एक पाऊल ते पुढे आलेले आहे मला वाटते पुढच्या मकर संक्रांतपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस सोबत दिसतील महायुती त्यांना सोबत घेणार का मला असं वाटतं की जेव्हा मोदीजींचं नेतृत्व त्यांनी जर खुल्या मनाने स्वीकारलं तर नक्कीच मी आपल्याला सांगतो की
आपण बघू शकतो या ठिकाणी नवनीत राणा आणि रवी राणा दोघांचीही पतंग जी आहे ते या ठिकाणी गुंतलेली आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी नवनीत राणांच्या वतीनं प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत पतंग वर करण्याचा. तर इकडे या ठिकाणी रवी राणा यांच्याकडनं देखील प्रयत्न सुरू आहेत आपली पतंग वर करणे. अत्यंत हर्ष उल्हासात जो आहे तो राणा दाम्पत्याच्या वतीनं पतंग महोत्सव साजरा केला जातोय. दोन्ही पतंग एकत्र झालेल्या होत्या. पुन्हा आपण रवी राणांकडे येऊयात. काय भूमिका असणार आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत? युवा स्वाभिमान आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार. बिलकुल देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप हे महायुतीचे उमेदवार रिंगणात उतरतील. पूर्ण ताकदीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थानं पतंगीसारखी मोठी भरारी या महाराष्ट्राच्या विकासाची घ्यायची आहे आणि पूर्ण कायम त्यांच्यासोबत आहे. या महानगरपालिका इलेक्शन असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कुठल्याही इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहे. भाऊ एक शेवटला प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीनं आव्हान केलं माजी आमदारांना की चहा प्यायला मला बोलावा मी येणार, तुम्ही देखील गंगा साबितवर या त्यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली होती की स्वागत करतो रवी राणांच्या वक्तव्याचं, परंतु वातावरण तसं तयार करावं चहा पिण्याजोगतं मग पावं असं म्हटले. बच्चू कडू म्हणाले की वातावरण तयार करा चहा पिण्याजोगतं, नंतर चहा घ्यायला येऊ. भाजपने आमचा बच्चू कडू असे म्हणाले की वातावरण तयार होऊ द्या नंतर चहा घ्यायला, असं देखील ते बच्चू कडू बोलले. कसं पाहता? माझं एकच म्हणणं आहे, बच्चू कडूंना ही विनंती आहे की राजकारणामध्ये लोकशाहीने दिलेला निर्णय तो स्वीकारला पाहिजे. प्रवीण तायडे एक चांगले सक्षम आमदार अचलपूर मतदारसंघामध्ये जनतेने निवडलेले आहे. ते जे विकास कामं करतील त्यांना बच्चू कडूंनी सपोर्ट केला पाहिजे. लोकशाहीमध्ये पराभव झाल्यानंतर मला असं वाटते सगळ्यांनी तो स्वीकारून अमरावती जिल्ह्यासाठी एकत्र आलं पाहिजे. ते राजेश वानखडे असू द्या, त्यांना यशोमतीताईंनी सपोर्ट केला पाहिजे. प्रवीण तायडे आहे अचलपूरमध्ये, त्यांना बच्चूभाऊ कडूंनी सपोर्ट केला पाहिजे. या ठिकाणी केवलरामजी काळे आहे मेलघाटमध्ये, त्यांना राजकुमार पटेलनी सपोर्ट केला पाहिजे. मोर्शी वरुडमध्ये जे आमदार आले आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. धामणगावमध्ये सध्या प्रतापदादा अडसा आहेत, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. अमरावती जिल्ह्याला पुढे घेऊन गेलो पाहिजे. यासाठी सगळे एकत्र या, तिळगुळ खा, गोड गोड बोला, कधी चहा प्यायला मला बोलवा किंवा माझ्याकडे या, स्वागत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.